ॲक्च्युली जी ही आता गॅसची दरवाढ झालेली आहे, त्यामुळे आर्थिक जे काय नियोजन आहे ते थोडक्यात थोडं कोलमडलेलं आहे. कारण काय, ते सरकारने अचानक एकतर गॅसचा तुटवडा आम्हाला झालाय, त्यात ही जी वाढ करण्यात आली आहे ती एक जरी आम्ही म्हटलं आता मान्य नाही तरी आम्हाला ती ग्राह्य धरून आम्हाला त्या गोष्टी एक्सेप्ट कराव्या लागतात. पण सरकारने कुठंतरी आम्हाला गॅसचा पुरवठा लवकरात लवकर मिळेल याचा प्रयत्न करावा. कारण का प्रत्येक हॉटेल व्यावसायिकाच्या बरोबर कमीत कमी 20 ते 25 लोकांचा स्टाफ आहे. त्या स्टाफ तो पूर्ण बेरोजगार होऊ शकतो. त्याचबरोबर तो स्टाफ आपल्या घरच्या फॅमिलींना पूर्णपणे सहकार्य करत असतो. त्यामुळे इनडायरेक्टली त्या कुटुंबांना पण प्रॉब्लेम होतो. एकटा हॉटेल व्यवसाय ॲज अ ओनर ह्याला हे नाही, त्यावर त्यांचं कुटुंब 20-25 लोकांचं आहे. त्यांना पण हा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे लवकरात लवकर आपला टुरिझम जिल्हा आहे, तर कृपया करून सरकारला एकच विनंती करतो की लवकरात लवकर हा मार्ग हे करावा. सध्या 15-20 दिवसापेक्षा जास्त झालं की कमर्शियल सिलेंडर अवेलेबलच नाहीये. आता बातम्यातनं आम्हाला सारखंच दिसतंय की पहिल्यांदा 20%च कमर्शियल सिलेंडर अवेलेबल होते, त्याच्यानंतर त्याचे 30% केले, मग परत बातमी आली 50% केले आणि 70% केले. पण हे सगळं होऊन सुद्धा वस्तुस्थिती अशी आहे की अजून तरी एजन्सीकडे असे काय वाढीव टक्क्याचे जे सिलेंडर आहेत ते काय आलेले नाही आहेत. आता जेव्हा आम्ही प्रत्येक एजन्सीकडे चौकशी करतो तेव्हा त्यांच्याकडे फक्त जे काय अत्यावश्यक सेवेसाठी लागणार तेवढेच सिलेंडर त्यांना आता पुरवले जातात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे असे क्लिअर गाईडलाईन्स नाही आहेत की हॉटेल हे अत्यावश्यक सेवेमध्ये मोडत नाही. त्याच्यामुळे ते म्हणतात की आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. जरी त्यांच्याकडे 15-20 सिलेंडर आले तरी ते अत्यावश्यक सेवा म्हणूनच बाजूला ठेवले जातात. किमतीत वाढ केलेली आहे जवळपास 195 रुपयापर्यंत. कसं पाहताय आपण? आता पूर्वी काय होतं की ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्ती रेट होता. त्याच्यामुळे आता सगळ्या हॉटेल व्यावसायिकांचं आता रेटकडे लक्षच नाहीये. हॉटेल बंद व्हायला लागलेली आहेत किंवा आठवड्यातले 3 दिवस हॉटेल कोणाची चालू आहेत. कधी कधी सकाळचं सुरू करायचं, रात्रीचं बंद करायचं, रात्रीचं ठेवायचं, सकाळचं बंद करायचं. थोडंसं लाजिरवाणा प्रकार सुद्धा वाटतो प्रत्येकाला की आपण हॉटेल आता कसं बंद ठेवायचं. त्याच्यासाठी काही हॉटेल शटरवरती करून नाही. त्याच्यातलं जर तुम्ही ऍक्च्युअल मेनू जर बघितला तर 10% सुद्धा मेनू अवेलेबल नाहीये. जो रेग्युलरली एक देतो त्याच्यात 10% सुद्धा मेनू अवेलेबल नाहीये. काही शटर्स ओपन आहेत तर त्याच्यात ते पिझ्झा आणि सँडविच विकतायत, म्हणजे जी ग्रिलवर चालू शकतात ते. गॅसवर चालणारे आयटम्स अवेलेबलच नाहीये. एकंदरीत पर्यटन जिल्हा आहे सिंधुदुर्ग, याचा परिणाम जाणवतो का? कारण पाहिलं असेल तर पर्यटक आता येणार सुरुवात होईल, काही या महिन्यातच सुरू होईल. कसं पाहता? आता सध्या सांगायचं तर कॅन्सलेशन खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेली आहेत. नवीन बुकिंग येत सुद्धा नाही आहेत. आता पर्यटक जो येतो तो इकडे मजा मारण्यासाठीच येतो, तो कुठेतरी एक विरंगुळा म्हणून येतो. मग इकडे आल्यानंतर त्याची अपेक्षा असते की आपण चांगलं फिरावं, मौज मजा करावी, चांगलं खायला मिळावं, कोकण पद्धतीचं जे जेवण आहे त्याचा एक आस्वाद घ्यावा. पण जेव्हा आता ते मेनू बघतात की बाबा ह्याच्याकडे हे अवेलेबल नाहीये, ते अवेलेबल नाहीये, आणि कानावर गोष्टी पडतात की 10%च मेनू आहे. कारण आता सगळेच जण आधीच फोन करून विचारतात की तुमचं हॉटेल चालू आहे का. रोज आम्हाला हाच पहिला प्रश्न असतो सकाळी उठून की तुमचं आज हॉटेल चालू आहे का. मग आम्ही त्यांना सांगतो की एवढं मिळू शकतं, आता हे बंद केलेलं आहे, ते आयटम मिळणार नाहीये. त्यामुळे ते थोडेसे म्हणतात की मग एवढं करायला यायचं कशाला, जर मजाच मारायला मिळणार नाहीये तर त्याच्यापेक्षा सध्या तरी आपण कॅन्सल करूया, पुढे जेव्हा काही सगळं सुरळीत होईल तेव्हा मग येऊया, असं आम्हाला सांगितलं. याचा परिणाम मेनू जो आहे तुमचा हॉटेल त्याच्यावर किमतीवर होईल का? अजूनपर्यंत तर सिंधुदुर्गातील हॉटेल व्यावसायिकांनी कुठला निर्णय घेतला नाही, ग्राहकांना योग्य सेवा दिली जाते. काय भविष्यात असं होऊ शकतं का? हो, नक्की होऊ शकतं. आता जर तुम्ही बघाल तर गॅसचा रेट वाढलेला आहे. त्याच्यावर आता आपण आखाती देशातल्या युद्धामुळे तेलाचे रेट वाढलेले आहेत आणि हळूहळू बाकीचे सुद्धा दर वाढत जातील तर मग ते व्यावसायिकांना परवडणार सुद्धा नाही ना. तो थोड्या थोड्या प्रमाणात त्यांना रेट वाढवायला लागतील. अशी आता कुजबूज आहे की 10 ते 20% रॉ मटेरियलचे रेट सगळेच वाढायला लागलेले आहेत. आता प्रश्न असं झालेला आहे की हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा ते परवडते असं नाही आहे. पण आता काय झालंय की दुहेरी ह्याच्यात आहे की कस्टमरला आपण काय देत सुद्धा नाहीये आणि परत त्याला सांगायचं की आता आणि वाढवून रेटचा दे, म्हणून सध्या सगळे सण आपल्या साईडलाच आताच्या मोमेंटला करतायत. दुसरा प्रॉब्लेम काय झालेला आहे की जर झालं की 10% मेनू आहे तर ही जी सायकल आहे ती बिघडली आहे. म्हणजे आता सपोज मच्छी घेत होतो तर आता आम्ही मच्छी घ्यायची बंद केलेली आहे. भाजी जे पूर्वी घेत होतो 100 रुपयाची घेत होतो भाजी, ते आता 10 रुपयाची घ्यायला लागलेलं आहे.
सो सगळं जे काय परचेस होती ती बिघडलेली आहे. त्याच्यामुळे जेवढे वेंडर्स होते चिकन, मटन, दूध, पनीर, त्यांचं सुद्धा आता हळूहळू कोलमडायला लागलं, कारण त्यांचा सुद्धा धंदा आता बसायला लागलेला आहे. सो आता ही चेन रिएक्शन थोडीशी व्हायला लागली आहे की हॉटेलवर जे अवलंबून आहेत बाकीचे जे काय व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा त्याचा परिणाम जाणवायला लागलेला आहे. शेवटचा प्रश्न, एकंदरीत प्रशासन म्हणतंय पुरवठा व्यवस्थित आहे सिंधुदुर्गात असेल आणि अन्य भागातही, पण काय नक्की ब्लॅक आणि गॅस किंवा काळा बाजार होतोय असं वाटतंय तुम्हाला? ब्लॅक होतोय असं कानावर तरी गोष्टी पडत आहेत. कारण आता जर ते म्हणतात की 50%, 70% जर गेलेलं आहे, तर मग इथे तरी तर आम्ही एजन्सीना चौकशी करतो तेव्हा ते म्हणतात की आमच्याकडे फक्त जे काय अत्यावश्यक सेवाचे सिलेंडर आलेले आहेत. थोडंसं याच्यात काय झालेलं आहे की घरगुती सिलेंडरला जसा ओटीपी येतो किंवा त्याचा जसं काही रेकॉर्ड आहे तसं शासन काही रेकॉर्ड चेक करते का, ज्या इथे डिस्ट्रीब्युटर आहेत, एजन्सी आहेत, त्यांच्यावर त्यांचं लक्ष आहे का की बाबा आपण किती देतो आणि ऍक्च्युअल खाली किती दिले जात आहेत, किंवा हॉटेल व्यावसायिकांचं सारखं सांगतायत की मिळत नाहीये, तर मग काळा बाजार कुठे होतोय का, तर ही जबाबदारी थोडीशी प्रशासनाची राहते. त्यामुळे त्यांनी जर थोडंसं ते रेग्युलेट केलं तर एखाद वेळ परिस्थिती सुधारू शकते सुद्धा. सध्या एक GRच निघालेला आहे ज्याच्यात जिथे जिथे गॅस पाईपलाईन जवळ पोहोचलेली आहे त्यांनी कंपल्सरी पाईपलाईन घ्यायची आहे आणि LPG आपला सरेंडर करायचं आहे. आता सगळे हॉटेल व्यावसायिक त्याला सुद्धा अनुकूल झाले आहेत, त्याच्यासाठी सुद्धा खर्च करायला तयार झालेले आहेत. कारण आपली पाईपलाईन चेंज करायला लागणार आहे, बाकीचा खर्च आहे, त्याला सुद्धा तयारी दाखवत आहेत. तसे 1-2 मीटिंग सुद्धा झाल्यात. पण आता काय झालेलं आहे की जेव्हा रस्ता खणायचा येतो किंवा क्रॉस करायचा होतो तर त्यावेळी काही ठिकाणी त्याला विरोध होतो. तर ह्याच्यासाठी प्रशासनाने बघायला पाहिजे की जर सध्या सिलेंडरचा तुटवडा आहे तर तेवढे तरी हॉटेल्स ज्यांच्याजवळ आपण पटकन पोहोचू शकतो आणि पाईपलाईन सुरू होऊ शकते, त्यांना जर ती पाईपलाईन जर पटकन 24 तासाच्या आत, 48 तासाच्या आत जर अवेलेबल करून देऊ शकले तर मग ऑटोमॅटिकली जो काय सिलेंडरचा थोडासा हे आहे तो डिस्ट्रीब्यूट होईल आणि त्यांचं जी काही रिक्वायरमेंट आहे ती कमी होईल. तर जिथे पाईपलाईन पोहोचलेली नाहीये ना तिथे मग ते सिलेंडर वाढता येतील. त्यामुळे प्रशासनाने थोडंसं जे आता काम करते MNGL त्यांच्याकडनं माहिती घेऊन त्यांना काही प्रॉब्लेम फेस होत आहेत त्याला कोणतरी एक त्यांच्या साईडने एक अधिकारी अपॉइंट करून ते त्वरित कसं मिळेल, 24 तास ते 48 तासात जर हॉटेल व्यावसायिकांना मिळालं तर तेवढे एक सिलेंडरची रिक्वायरमेंट सुद्धा थोडीशी कमर्शियलची कमी होऊ शकते.